राज ठाकरेंचा युतीकरता उद्धव ठाकरेंना प्रस्ताव आहे का अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत। एक मुलाखत राज ठाकरेंची समोर आली, त्यात महेश मांजरेकरांनी विचारलेल्या प्रश्नाला एक सांकेतिक उत्तर राज ठाकरेंकडून आलेलं आहे। आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं ही किरकोळ आहेत असं राज ठाकरे म्हणाले। अर्थात हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या आपापसातल्या एकत्र येण्यासंदर्भातला प्रश्न होता, त्यावरचं उत्तर आहे राज ठाकरेंचं की आमच्यातली भांडणं ही तशी किरकोळ आहेत। मराठी माणसाच्या अस्तित्वासमोर ही भांडणं क्षुल्लक आहेत असं राज ठाकरे म्हणाले। एकत्र येणं यात काही कठीण नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलंय। मला काही हरकत नाहीये, माझ्यासाठी ती भांडणं आणि वाद किरकोळ आहेत, पण समोरच्यासाठी आहेत का आणि समोरच्या एकत्र काम करण्याला तयार आहे का हेही बघायला हवं असं ते म्हणाले। महाराष्ट्राला असं वाटतंय की या दोघांनी एकत्र यावं, मग महाराष्ट्राने जाऊन सांगावं उद्धवला असं सुद्धा ते म्हणाले। राज ठाकरे काय म्हणाले आपण बघूयात एकदा। शिवसेना फुटली नाही, फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे। हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत। महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत। त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये। परंतु विषय फक्त इच्छेचा आहे, हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये। मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्राचा स्वार्थ मी पाहतोच आहे। म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा। राज ठाकरे यांना प्रश्न विचारला होता महेश मांजरेकरांनी की महाराष्ट्राला असं वाटते की तुम्ही दोघा भावंडांनी एकत्र यावं, तर यावर तुमचं काय म्हणणं आहे? तर ते असं म्हणाले की आमच्यातली त्या मानाने भांडणं किरकोळ आहेत। जर महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि हिताचा प्रश्न असेल तर आमच्यातली भांडणं किरकोळ आहेत असं ते म्हणाले। अजून काय म्हणाले, कुठल्या विषयावर बोलले ते बघूयात। पण माझ्या मनामध्ये एकच गोष्ट होती, बाळासाहेब सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार, कळलं का? म्हणजे त्यावेळेची परिस्थिती अशी होती, म्हणजे मी जेव्हा बाहेर पडलो त्याच्यानंतरचा हा माझा विचार आहे। परंतु मी जेव्हा शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेला मला काय बाळासाहेब असेल, उद्धव असेल, उद्धवच्या बरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती। पण समोरच्याची इच्छा आहे का मी बरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा आहे ना। पण तेच तर ना, मग महाराष्ट्रात जाऊन सांगावं तिकडे। प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलूया। उदय, राज ठाकरे मुलाखतीत असं म्हणाले की मी उद्धव ठाकरेंबरोबर काम करायला तयार आहे, पण त्यांची तशी इच्छा आहे का? काय सांगशील, हा एक संकेत आहे? सोन, आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी मुलाखत दिलेली आहे महेश मांजरेकर यांना, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे टाळी दिलेली आहे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना। आता उद्धव ठाकरे यावरती काय निर्णय घेतात हे आता पाहावं लागणार आहे। गेले काही वर्ष आपण सातत्याने पाहतोय, जवळपास 18 वर्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघंही भाऊ महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यावं अशी इच्छा जी आहे सर्वसामान्य शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी देखील आणि महाराष्ट्रातील अनेक तज्ज्ञांनी जी आहे ती व्यक्त केली होती। मात्र त्याला तितकासा प्रतिसाद किंवा दुजोरा जो आहे तो मिळत नव्हता। आता जेव्हा शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चेची एका बाजूला सत्र जे आहे ते सुरू असताना आपण पाहतोय की राज ठाकरे यांचं वक्तव्य जे आहे अतिशय महत्वाचं ठरतं आहे, कारण त्यांच्यासाठी दोन पर्याय जे आहे ते खुले झालेले आहेत। जर का उद्धव ठाकरे यांनी त्यांना टाळी दिली नाही किंवा प्रतिसाद दिला नाही तर मग राज ठाकरे यांच्यासमोरचा जो मार्ग आहे तो खुला राहतो आहे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करण्याचा। आधी त्यांनी एक प्रकारे आधीच हात वरती करून टाळी दिलेली आहे की मी पुन्हा तुमच्यासोबत येऊ शकतो, मात्र ती हात वरती केलेला टाळी जो आहे तो उद्धव ठाकरे त्यांना देणार का? हा बरोबर एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या कोर्टामध्ये त्यांनी चेंडू टाकलेला आहे असं म्हणता येईल। स्वतः उद्धव ठाकरे कसं देतात हे पाहावं लागेल आता। नक्की, पण एका बाजूला एवढे वर्ष त्यांच्या दोघांमध्ये असलेला दुरावा, काही विषयांवरून असलेला मनमुटाव आणि दुसरीकडे आता त्यांचा स्वतःचा पक्ष सुद्धा इतक्या वर्षांचा झालाय, जर त्या पार्श्वभूमीवर काय होईल याविषयी मला उदय तुझ्याशी बोलायचंय। पण वैभव नाईक आपल्या सोबत आहेत,
तर वैभव नाईकांशी बोलूया. वैभवजी, महेश मांजरेकरांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली आणि राज ठाकरे यांना असा प्रश्न विचारला गेला की उद्धव आणि राज एकत्र येतील का महाराष्ट्राकरता. तर राज ठाकरे म्हणालेत की मला यायची इच्छा आहे, एका लार्जर पिक्चरसाठी मी एकत्र येऊ शकतो, पण उद्धव ठाकरे त्याला त्यांची मान्यता असेल का. वैभवजी, तुम्ही कसं बघता याकडे. दोन्ही बाजूंनी याचा विचार व्हावा. मराठी माणसासाठी दोन्ही भाऊ एकत्र यावेत अशी अपेक्षा सगळ्यांचीच आहे. आमची पण ती आहे. निश्चितपणे हे होईल. हा वैभवजी, पण गेली अनेक वर्ष थोड्याशा कुरबुरी आहेत, नाराजी आहे, असं असताना इतक्या वर्षांनी पुन्हा ही चर्चा जेव्हा सुरू होते तर उद्धवजी त्यावर विचार करतील का. वैभव नाईक आपल्याशी बोलत होते. ते असं म्हणाले की दोन्ही बाजूनी महाराष्ट्राच्या हिताकरता सारासार विचार व्हावा आणि हे दोन्ही भाऊ एकत्र यावेत. उदय, मी जसं म्हणत होते की आधीही नाराजी होतीच इतके वर्ष आणि आता मनसेही इतक्या वर्षांचा पक्ष झालेला आहे, तर हे प्रॅक्टिकली किती शक्य आहे दोन्ही भावांनी एकत्र येणं. खरं तर प्रॅक्टिकली पेक्षा आपण थेरीच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो. कारण का दोन्ही भाऊ जे आहेत एकमेकांपासून लांब नाहीत, मात्र कौटुंबिक असेल किंवा राजकीय मतभेद असतील त्यामुळे हे दोघं जे आहेत ते वेगवेगळे पक्ष काढून आहेत. काहीसा मनभेद जो आहे तो देखील आहे, मतभेद देखील आहे आणि मनभेद देखील आहे. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आता सुटल्या पाहिजे, जुळून आल्या पाहिजेत, तरच दोन्ही बाजूनी युती जी आहे ती होऊ शकते. मात्र ज्या प्रकारे राज ठाकरे यांनी युतीसाठी हात पुढे केलेला आहे, या आधी देखील मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे विधानसभा निवडणुकीपूर्वीसाठी मातोश्रीवरती गेले होते, मात्र त्यांना पाहिजे तसा प्रतिसाद जो आहे शिवसेनेकडनं त्यावेळेला मिळाला नव्हता. त्यामुळे बाळा नांदगावकर यांना कुठलाही प्रतिसाद न मिळता. उदय, क्षमा कर, तुला पुन्हा थांबवते. वैभवजी पुन्हा जोडले गेले. वैभवजी, आपल्याशी संपर्क तुटला होता. वैभवजी, माझा हा प्रश्न होता की उद्धव ठाकरे सकारात्मक या गोष्टीकडे बघतील का. कारण आता इतके वर्ष झाले दोघांमध्ये नाराजी आहे, दोघं भाऊ अगदी कार्यक्रमांमध्ये समोरासमोर दिसले तर एकमेकांशी बोलतात, असं असताना मनजुळणी शक्य आहे का. तर दोन्ही भाऊ हे एकत्र अनेक कार्यक्रमात, आता आपण बघितलं असेल 2 वर्षात अनेक कार्यक्रमाच्या ठिकाणी एकत्र आले. आणि निश्चितपणे मराठी माणसांबद्दल आता मुंबईत जी परिस्थिती आहे, मराठी बोलणार नाही, हिंदीच बोललं पाहिजे, कोण हिंदीची पाठशाळा घेतंय, आणि अशा पार्श्वभूमीवर आता उद्धव साहेब किंवा राज साहेबांसाठी नाही तर मराठी माणसासाठी या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी आता सगळ्या मराठी माणसांची अपेक्षा आहे. निश्चितपणे आज उद्धवजींनी ज्या पद्धतीने एकाकी लढतायत संपूर्ण या शक्ती विरोधात, या प्रवृत्ती विरोधात, आणि त्यांना जर राजसाहेबांनी साथ दिली योग्य पद्धतीने तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक वेगळा मेसेज जाईल, वेगळा निर्णय येईल अशी आमच्यासारख्या सामान्य शिवसेनेची अपेक्षा आहे. आणि खरं तर दुसरीकडे मात्र आज राज ठाकरेंनी पण भूमिका एकदम ठाम घेतली पाहिजे. बरोबर. पण वैभवजी, आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये भाषणादरम्यान अनेकदा ऐकले की उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या मनसेला बी टीम म्हणतात भाजपचे. असं असताना असे सांगतो की तशा पद्धतीने आता मोठं आहे की एकनाथ शिंदे असून देत, देवेंद्र फडणवीस असून देत, आशिष शेलार असून देत, हे निवडणुका आल्या की राजसाहेबांशी भेटतात, त्यांची चर्चा करतात. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये जनतेमध्ये सुद्धा संभ्रम निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांनी पण एक ठाम तरच हा पुढे या ठिकाणी होईल. शेवटी भूमिका असली पाहिजे. बरं वैभवजी, मी विनंती करेन तुम्ही असेच सोबत राहा जरा. यशवंत किल्लेदार सुद्धा जोडले गेलेले आहेत. यशवंतजी, राज ठाकरेंनी थेट संकेत दिलेत की मी तयार आहे, पण उद्धव ठाकरे तयार आहेत का एकत्र येऊन काम करण्याकरता, काय सांगाल. म्हणजे विषय कसा आहे तो एकच वाक्य, म्हणजे आपण पूर्ण पॅरेग्राफ मधलं एक वाक्य फक्त बोल्ड करून त्याच्यावर चर्चा करतोय. संपूर्ण पॅरेग्राफ जर त्यांचा पाहिला, वाचला किंवा ऐकला तर त्याच्यात असं म्हटलंय की ते महाराष्ट्राच्या हितासाठी किंवा मराठी भाषेच्या हितासाठी आपली ही भांडणं वगैरे फार क्षुल्लक आहेत. महाराष्ट्रासाठी एकत्र सर्वच पक्ष, मराठी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी लढलं पाहिजे, एकत्र येऊन भांडलं पाहिजे. एकमेकांमध्ये भांडण्यापेक्षा मराठीसाठी एकत्र येऊन भांडलं पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही उद्धवजींबरोबर यायला तयार आहोत. तर उद्धवजी तयार आहेत का हे लोकांनी जाऊन त्यांना विचारावं. असं पूर्ण असं त्यांचा एकंदर सारांश सांगतोय मी त्यांच्या वक्तव्याचा. ह्याच्यामध्ये तुम्ही सगळं राजकीय अँगलने न पाहता एक महाराष्ट्राचा हिताचा आणि मराठी भाषेच्या हिताचा अँगल लावून जर आपण त्याला पाहिलं तर बरं होईल. कारण
नाही पण दोन्ही उद्धवजींना भाऊ या अगोदर- एकत्र ऐका, येण्याच्या उद्धवजींना- दृष्टीने राज सुना, ठाकरेंनी ऐका ते पुढचं मी बोलतोय. उद्धवजींना यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आमचे नांदगावकर साहेब आहेत किंवा स्वतः साहेब आहेत यांच्या माध्यमातून 2दा प्रस्ताव दिला होता. हम्म, पण त्या प्रस्तावाला त्यांनी जुमानलं नाही, बरोबर. डिप्लोमॅटिकली टाळलं. हो, म्हणजे त्यांची जर इच्छा नसेल तर किती वेळा आम्ही हात द्यायचा, समोरून टाळी तर द्यायला हवी ना त्यांनी. हम्म, हम्म. जर ते टाळी देण्याला इच्छुक नसतील किंवा तयार नसतील तर लोकांनी जाऊन त्यांना सांगावं, विचारावं की बाबा तुम्ही तयार आहात का म्हणून. पण मग शेवटचा प्रश्न यशवंतजी, पण शेवटी- ही टाळी होती शेवटी का राज कसं आहे? ठाकरेंकडनं? पुन्हा एकदा टाळी ह्यापूर्वी 2दा दिलेली आहे. नंतर राज ठाकरे साहेबांनी एकदा एका भाषणामध्ये सांगितलं आम्ही किती वेळा टाळ्या द्यायच्या, आता टाळ्या देणं आम्ही बंद करू, समोरून येऊ दे टाळी, आम्ही टाळी द्यायला तयार. त्याच पद्धतीचं वक्तव्य आता त्यांनी केलेलं आहे. बर यशवंतजी, धन्यवाद. समोरच्याने तयारी आपण दाखवायला हवी, होय, समोरच्याने तयारी होय. दाखवायला हवी. नक्की धन्यवाद. आपण बोललात न्यूज 18 लोकमतशी त्याबद्दल. भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. रामजी, तुम्ही पाहिलं असेल राज ठाकरे काय म्हणाले ते. राज ठाकरे असं म्हणाले की जर मोठ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं झालं तर त्या मनाने म्हणजे महाराष्ट्राच्या हिताकरता आमच्या दोघांमधली भांडणं क्षुल्लक आहेत, पण याकडे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे दिलेली ही टाळी आहे एकत्र येण्याकरता, असं म्हणायचं का? आता भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून प्रतिक्रिया देत असताना हं, ते दोन्ही पक्ष स्वतंत्र पक्ष आहेत, हं, त्यांचे आपले स्वतंत्र विचार आहेत आणि भविष्यातली कशी वाटचाल करायची हा त्यांचा व्यक्तिगत सवाल आहे. तर त्याच्यामुळे कोणी कोणाला टाळी द्यायची आणि कोणी कोणाची टाळी घ्यायची आणि कोणी नाही घ्यायची हा पूर्णपणे त्यांचा स्वतःचा तो पॅरेगेटिव्ह आहे. त्यात आम्ही वक्तव्य करणं योग्य ठरणार नाही. पण एक राजकीय विश्लेषण पाहता हो, हं. गेल्या 19 वर्षात जे झालं नाही ते अचानकपणे आज होईल असं एक राजकीय विश्लेषण या अर्थानं एकंदरीत प्रकाराकडे पाहिल्यावर आपल्याला सांगता येईल. राहिला प्रश्न की उबाटाच्या नेत्यांच्या स्वभावाचा, बरोबर. तर उबाटाच्या नेत्यांचा स्वभाव असा आहे की ते स्वतःच्या आपल्या मंत्र्यांना भेटत नव्हते, पत्रकारांना भेटत नव्हते. विचारा बरोबर लोकमतच्या पत्रकाराला की मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षात कितीदा भेटले. संपादकांना भेटायचे नाही. असा कधी मुख्यमंत्री पाहिला आहे की जो आपल्या स्वतःच्या कॅबिनेट मंत्र्यांना भेटत नाही, आमदारांना भेटत नाही. तर त्याच्यामुळे लोकांना, कार्यकर्त्यांना न भेटणं हा त्यांचा स्वभाव होता. निर्णय न घेणं हा त्यांचा निर्णय होता. तर अशा व्यक्तिविशेष सोबत मनसेचे नेते भविष्यात पुढे गेले न गेले मुळात जातील का हा प्रश्न नाही आहे. आणि गेले तर व्यासपीठांवरून पटेल का? बी हा टीम देखील- म्हणायचं, भाजपची बी टीम म्हणायचं. एका बाजूला राज ठाकरेंची मुलाखत आपण बघतोय. राज ठाकरे महेश मांजरेकरांशी बोलताना काय म्हणाले, दुसरीकडनं मुंबईत उद्धव ठाकरे आता थेट आपल्याला दिसतात आणि सुधीरभाऊ मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीरजी, सगळ्यात आधी राज ठाकरे काय म्हणाले ते आपण ऐकू आणि मग तुमच्याशी संवादाकडे वळते. शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का? अजूनही एकत्र येऊ शकता का? हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे. हे बघा, प्रश्न असा आहे ना की या सगळ्या याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद, आमच्यातली भांडणं, आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे हो, कळलं का? या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत, अत्यंत क्षुल्लक आहेत. त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशातला मला वाटत नाहीये. परंतु विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये. मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा मी स्वार्थ पाहतोच आहे. म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत आहेत. सुधीरजी, तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघता? असं वाटतं की हा प्रस्ताव आहे राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना? नाही, मी प्रस्ताव आहे या दृष्टीने बघत नाही. प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं आहे आणि प्रश्नाच्या उत्तरामध्ये नाही म्हणण्याच्या ऐवजी असा प्रश्नचिन्ह निर्माण करून जर उत्तर हे उद्धवजींवर सोडवलं तर उद्या याचं पातक राज ठाकरे साहेबांना कधीच लागणार नाही.
शेवटी काही लोक महाराष्ट्रात असेही आहे, महाराष्ट्रात आणि विशेष करून मुंबईत, की ज्यांना वाटतं की या दोन भावांनी एकत्र यावं आणि दोन भावांनी एकत्र येऊन मुंबईमध्ये मराठी भाषिकांसाठी काम करावं, असं वाटणाऱ्यांच्या मनामध्ये राज ठाकरे साहेबांच्या संदर्भामध्ये असा कधीही विचार येऊ नये की सत्तेसाठी हे उद्धवजींसोबत येत नाही. राज ठाकरे साहेबांनी अतिशय योग्य उत्तर दिलं आहे, ते मनाचे मोठे आहे. आता निर्णय उद्धवराव बाळासाहेब ठाकरेंना करायचा आहे की त्यांना सख्खा चुलत भाऊ आणि माझ्या माहितीप्रमाणे सख्खा मावस भाऊ अशा दोन्ही नात्याचं योग्य समर्पकपणे उत्तर देऊन हे नातं पुढे न्यायचं आहे का महाराष्ट्रासाठी, हा विचार करायचा आहे. प्रश्न राहिला भारतीय जनता पार्टीचा. भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. 1.5 कोटी सदस्य हे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रात जागे आहेत आणि म्हणून आमच्या सोबत येणार की नाही हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दाच नाही. आम्ही जनतेच्या सोबत आहे, जनता आमच्या सोबत आहे. आम्ही असेच पुढे जाऊ आणि जनतेची सेवा करू, मराठी भाषिकांचीही सेवा करू. हो, पण सुधीर भाऊ, एका बाजूला नक्की धन्यवाद सुधीर भाऊ, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. आणि मग एवढे अडथळे, मग जर असं करायचं तर माणूस प्रत्येक वेळेस एखादं सकारात्मक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु इथं सकारात्मक पाऊल आम्हाला तरी कुठे दिसलेलं नाही आतापर्यंत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक नवीन खेळी असं तुम्हाला वाटतं? पण महापालिका कधी होईल न होईल माहिती नाही, कारण आता कोर्टामध्ये अजून सगळ्या गोष्टी आहे आणि या सगळ्या चर्चा मी पुन्हा सांगतो की वारंवार होत असतात, निवडणुकीच्या तोंडावर जास्त होत असतात. आता पुन्हा त्या चर्चेला तोंड फुटलेलं एवढंच मी म्हणतो. राज ठाकरे एकनाथ शिंदेना भेटले, आता त्यांनी प्रसार माध्यमातून का होईना उद्धव ठाकरेंना पुन्हा साथ घातली. अशा राजकीय चर्चा आहे की राज ठाकरेंनी एक भूमिका घेतलेली की राज्यातल्या विषयासाठी सर्व मराठी पक्ष, मराठी नेते एकत्रित आणण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. तो प्रयत्न असेल तर तुम्ही त्याचं स्वागत करणार का राज्याच्या हितासाठी? राज्याच्या हितासाठी केलं पाहिजे, पण भारतीय जनता पार्टीच्या हितासाठी एखादं पाऊल उचलत असेल तर त्याला विरोध पण केला पाहिजे. आता तुम्ही बोलताना असं म्हटलं की पाऊल उचलले करणार का? किंवा अजित पवार असं म्हणाले की हिंदी भाषा शिकायला मुलांना काय अडचण आहे, राज ठाकरेंचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही म्हणून राज ठाकरेंची खतखत या अशा वक्तव्याच्या निमित्तानं बाहेर पडते असं म्हणायचं? तो त्यांची भूमिका भाषेच्या संदर्भातली जी असेल, त्यांच्या वक्तव्यावर मी केलेली टिप्पणी ही काँग्रेस म्हणून आणि प्रदेश अध्यक्ष म्हणून पर्याप्त आहे. राहिला हिंदी विषयाचा सक्तीचा विषय, तर आम्ही सक्तीच्या विरोधात आहोत आणि ज्या मराठी भाषेत उलट त्यांचे लोक रोज भेटतात, हे त्यांना जाऊन भेटतात. मग मला वाटतं नेमकं करायचं काय किंवा साधायचं काय, सांगायचं काय, आपण प्रश्न आहे. राज ठाकरेंनी असा प्रस्ताव यापूर्वी उद्धव ठाकरे दिला होता, आता हे दिलाय, परंतु कुठेतरी उद्धव ठाकरेचा एकत्र असं कोण म्हटलं? त्याचा काय संबंध या विषयाशी? उद्धवजी राज साहेबांच्या याच्यात संजय शिरसाटाचा संबंध काय या विषयाशी? उत्तर आहे माझं याच. आता ठीक आहे, त्याचा संबंध काय होता याच्यात? ठीक आहे, राज साहेबांच्या सोड हा बस झालं. पाणी टंचाई बद्दल बरेच ओरड सुरू आहे. यवतमाळमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचा जीव गेला पाण्यासाठी. राज्यभरात लोक वर्णन करत आहे, मात्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही असा आरोप. आता काल संभाजीनगरात महाराणा प्रतापांच्या पुतळ्याचं अनावरण झालं. मुख्यमंत्री तर आले होते, मंत्री होते 2-4. वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. काही प्रतिक्रिया या आपल्याला दूरध्वनीवरून मिळत आहेत, तर काहींच्या थेट प्रतिक्रिया येत आहेत. तर अंबादास दानवेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे की त्यांची जी भाजपशी जवळीक आहे किंवा ते भाजपसाठी जे काम करतात ते काही आम्हाला मान्य नाही आहे, अशा स्वरूपाची त्यांची प्रतिक्रिया होती. आणि आपण बघतोय की सुधीर भाऊ मुनगंटीवार, राम कदम, यशवंत किल्लेदार यांच्यासुद्धा प्रतिक्रिया आपण ऐकल्या. राज ठाकरेंची महेश मांजरेकरांनी मुलाखत घेतली होती आणि या मुलाखतीमध्ये राज ठाकरे असं म्हणाले की बिगर पर्स्पेक्टिव्हसाठी, एका मोठ्या उद्देशाकरता, च्या हिताकरता, महाराष्ट्राच्या अस्मितेकरता जर आम्हाला एकत्र येण्याची गरज असेल तर त्या अनुषंगानं आमच्या दोघांमधले जे वाद आहेत, मतभेद आहेत, ते किरकोळ आहेत आणि त्यामुळे मी